ड्रग्समुक्त भारतासाठी उत्तर प्रदेशातील 16 शहरांमध्ये नमो युवा रनचं आयोजन करण्यात आलं। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही लखनौमधील मॅरेथॉनमध्ये भाग घेतला। स्पर्धेत युवकांनी सहभाग घेतला। स्पर्धेला युवकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत। याच अंतर्गत मुंबईत भाजपकडून नमो युवा रनचं आयोजन करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या रनला हिरवा झेंडा त्यांनी दाखवला। या रनमध्ये सेलिब्रिटी सहभागी झाले। प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेता मिलिंद सोमणही या रनसाठी उपस्थित आहेत। यवतमाळमध्ये भाजपच्या वतीने आत्मनिर्भर भारत अभियान राबवण्यात येणार आहे। देशातील व्यापार आणि अर्थव्यवस्थेला बूस्ट देण्यासाठी केंद्र सरकारने जीएसटी मध्ये सुधारणा केल्या। याबाबत जनजागृती करण्याकरिता अभियान राबवण्यात येणार आहे। शहापूरमधील खर्डी इथं स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचं आयोजन करण्यात आलं। अभियानांतर्गत एक विशेष आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये महिलांचं आरोग्य, किशोरवयीन मुलींचं समुपदेशन, पोषण जागरूकता तसंच विविध तपासण्या आणि लसीकरण यांचा समावेश होता। अभियानाचा लाभ 300 पेक्षा जास्त रुग्णांनी घेतला। चंद्रपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे दफ्तर विना शाळा उपक्रम राबवण्यात आला। विद्यार्थ्यांनी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। हा उपक्रम आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी घेण्यात येतो। शाळेत समान वस्तू शोधणं, समान चित्रांमधील फरक शोधणं, शब्दकोडी सोडवणं, चित्र रंगवणं इत्यादी कुतूहल वाढवणारे उपक्रम विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले। व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या